तर आता आपल्याला नवीन एक्झाम्पल बघायचं आहे. तर एक्झाम्पल बघा कोणतं आहे. 57 तास 20 मिनिटे 13 तास 58 मिनिटे. तर इकडे येणार बाळांनो तास आणि इकडे काय येणार मिनिटे. बघा कसं करायचं, मी सांगितलं की डायरेक्ट अच्छा चालत नाही. तर 57 आणि इकडे घेतला 20, तर इकडे 13 आणि इकडे 58. तर बघा आता हे 58 तर काय जात नाही, आपल्याला एक तास इकडे घ्यावा लागेल, म्हणजे इकडे उरेल 56 आणि इकडे 60. एक तास इकडे गेला 60 तास आणि हे 20 मिनिट, म्हणजे किती रे थोडक्यात 80 मिनिटे. मग 80 मिनिटांमधून 58 मिनिटे गेला, तर 80 मध्ये इथं काय झाला 10, इथं 7, 10तून 8 गेले 2, 7तून 2, हे पटपट पण येतं पण तुम्हाला समजण्यासाठी हळूहळू. 6तून 3 आणि इथं 4, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं 43 तास 22 मिनिटे. 57 तास 20 मिनिटांमधून 13 तास 58 मिनिटे जर गेलं तर आपल्याला उत्तर जे आहे 43 तास आणि 22 मिनिटे आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न छोटासा, 34 तास 20 मिनिटे मायनस 13 तास 19 मिनिटे काय उत्तर येतं बरं, पटकन सांगायचं कमेंटमध्ये.